नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बाजाराच्या प्रकारामधील स्पर्धेनुसार बाजाराचे वर्गीकरण यामधील मक्तेदारी हा बाजाराचा प्रकार बघणार आहे, जो अपूर्ण स्पर्धा या बाजाराच्या प्रकारामध्ये गणला जातो। तर अपूर्ण स्पर्धा हा बाजाराचा असा प्रकार आहे की ज्यात स्पर्धेचे जे काही वैशिष्ट्ये आहेत ते वैशिष्ट्ये आढळत नाहीत, तर त्यातील काही वैशिष्ट्ये जे आहेत ते आढळतात। तर त्यातला म्हणजे अपूर्ण स्पर्धा या बाजारामधला पहिला प्रकार आहे तो म्हणजे मक्तेदारी। तर मक्तेदारी हा शब्द मोनोपॉली म्हणजे मक्तेदारीला इंग्रजीमध्ये मोनोपॉली असं म्हटलं जातं। तर मोनो म्हणजे एक आणि पॉली म्हणजे विक्रेता। तर एक विक्रेता म्हणजे मोनोपॉली म्हणजे काय, तर एक विक्रेता ज्या ठिकाणी असतो त्या मक्तेदारीचा बाजार म्हटलं जातं। तर मोनोपॉली हा शब्द जो आहे तो ग्रीक भाषेतून आलेला आहे। तर मग मक्तेदारी म्हणजे काय किंवा मोनोपॉली म्हणजे काय, तर ज्या बाजारात एकच विक्रेता असतो त्या बाजाराला मक्तेदारीचा बाजार म्हटलं जातं। तुमच्या लक्षात आलं असेल की मोनोपॉली म्हणजे एक विक्रेता, मग ज्या बाजारामध्ये एकच विक्रेता असतो आणि असंख्य ग्राहक असतात त्या बाजाराला मक्तेदारीचा बाजार म्हटलं जातं। तर प्राध्यापक चेंबरलिन यांची जर आपण त्या ठिकाणी व्याख्या विचारात घेतली तर ते असं म्हणतात की ज्या बाजारात एकच विक्रेता आणि ज्याचे वस्तूच्या पुरवठ्यावर पूर्ण नियंत्रण असते अशा बाजाराला मक्तेदारीचा बाजार म्हटलं जातं। त्यानंतर H.L. आहुजा यांचं जर आपण मत विचारात घेतलं तर ते असं म्हणतात की मक्तेदारी म्हणजे अशी परिस्थिती की ज्यामध्ये वस्तूचा फक्त एकच विक्रेता असतो आणि विकल्या जाणाऱ्या वस्तूला जवळचा पर्याय उपलब्ध नसतो। म्हणजेच मक्तेदारी बाजारामध्ये वस्तूचा विक्रेता करणारा हा एकच विक्रेता आहे आणि त्या बाजारामध्ये अगदी जवळचा पर्याय किंवा पर्याय वस्तू ज्या आहेत त्या वस्तू उपलब्ध नसतात, अशा बाजाराला मक्तेदारीचा बाजार म्हटलं जातं। आणि चेंबरलिन यांनी काय म्हटलेलं आहे, तर बाजारात जवळचा पर्याय उपलब्ध नसलेल्या वस्तूच्या पुरवठ्यावर ज्या संस्थेचे किंवा ज्या विक्रेत्याचे पूर्ण नियंत्रण असते असा एकच विक्रेता हा मक्तेदार ठरत असतो। याच्यावर आपल्या लक्षात आलं असेल की मक्तेदारी म्हणजे काय। तर काही मक्तेदारीची वैशिष्ट्ये आपल्याला सांगता येतात। त्यातलं पहिलं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे एकच विक्रेता। मक्तेदारीच्या बाजारामधले महत्त्वाची अट किंवा महत्त्वाचं वैशिष्ट्य समजलं जातं ते म्हणजे या बाजारामध्ये वस्तूचा विक्री करणारा विक्रेता हा एकच असतो आणि त्या वस्तूची मागणी करणारे ग्राहक जे आहेत ते ग्राहक असंख्य असतात। म्हणजे साहजिकच एकच विक्रेता असल्या कारणामुळे त्या बाजारामध्ये दुसरा स्पर्धक जो आहे तो कोणीही नसतो, म्हणून त्याला अपूर्ण स्पर्धा असं देखील म्हटलेलं आहे। कारण का पूर्ण स्पर्धेमध्ये असंख्य ग्राहक आहेत आणि असंख्य विक्रेते आहेत, म्हणजे एकाच वस्तूची विक्री करणारे अनेक उपभोक्ते किंवा अनेक उत्पादक आहेत। तसं मक्तेदारीच्या बाजारामध्ये विक्रेता हा एकच असल्या कारणामुळं त्या ठिकाणी त्याला स्पर्धक कोणीही नसतो, त्याच्यामुळे याला अपूर्ण स्पर्धा किंवा मक्तेदारी असं देखील म्हटलं जातं। त्यानंतर दुसरा वैशिष्ट्य सांगितलं जातं पर्यायी वस्तूंचा अभाव। आता साहजिकच एकच विक्रेता आहे याचा अर्थ त्या बाजारामध्ये दुसरा स्पर्धक कोणी नाहीये, मग साहजिकच काय होणार आहे की पर्यायी वस्तू ज्या आहेत त्या वस्तू उपलब्ध होणार नाहीत। म्हणजे त्या मक्तेदाराकडे ज्या वस्तू आहेत त्याच वस्तू फक्त आपल्याला घ्याव्या लागणार आहेत, दुसऱ्या वस्तू ज्या आहेत त्या दुसऱ्या वस्तू त्या बाजारामध्ये नसणार आहेत। कारण का मक्तेदारी बाजारामध्ये एकच विक्रेता आहे। मग मक्तेदारीमध्ये उत्पादकाने उत्पादन केलेल्या ज्या काही
वस्तू आहेत त्या वस्तूला पर्यायी वस्तू उपलब्ध नसतात, हे मक्तेदारीचं महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. मग त्यामुळे मक्तेदारीने उत्पादित केलेल्या ज्या काही वस्तू आहेत त्या वस्तूसारखी दुसरी वस्तू जी आहे ती दुसरी उत्पादन संस्था जी आहे ती तयार करू शकत नाही. आणि मग दुसरी उत्पादन संस्था उत्पादन तयार करू शकत नसल्या कारणामुळे किंवा तशा प्रकारची परवानगी जी आहे ती परवानगी या मक्तेदारीच्या बाजारामध्ये नसल्या कारणामुळे पर्यायी वस्तू ज्या आहेत त्या वस्तू उपलब्ध होत नाहीत. म्हणजे मक्तेदारीच्या बाजारामध्ये विक्रेत्याला स्पर्धक जो आहे तो स्पर्धक कोणीही नसतो व त्या वस्तूची किंमत जी आहे ती किंमत त्याला हवी तशी तो ठेवू शकतो. कारण जसं पूर्ण स्पर्धेच्या बाजारामध्ये विक्रेता जो आहे तो विक्रेता हवी तशी किंमत घेऊ शकत नाही. म्हणजे एक प्रकारे पूर्ण स्पर्धेच्या बाजारामध्ये विक्रेता जो आहे तो विक्रेता किंमत स्वीकारणार असतो, किंमत करता नसतो. परंतु या ठिकाणी मक्तेदारीच्या बाजारामध्ये कोणीही स्पर्धक उपलब्ध नसल्या कारणामुळे याशिवाय पर्यायी वस्तू ज्या आहेत त्या उपलब्ध नसल्या कारणामुळे साहजिकच उत्पादक जो आहे तो उत्पादक किंवा विक्रेता जो आहे तो विक्रेता हवी ती किंमत ग्राहकाकडून घेऊ शकतो. म्हणजेच त्या ठिकाणी या मक्तेदारीच्या बाजारामध्ये उत्पादक जो आहे तो उत्पादक किंवा विक्रेता जो आहे तो किंमत करता असतो. त्यानंतर तिसरं वैशिष्ट्य सांगितलं जातं ते म्हणजे प्रवेशास बंदी. आता मक्तेदारीमध्ये इतर ज्या काही उत्पादन संस्था आहेत किंवा इतर जे काही उत्पादक विक्रेते जे आहेत त्या विक्रेत्यांना हेतुपुरस्सर प्रवेशावर बंदी घातली जाते. मग त्याच्यामध्ये काही प्रमाणामध्ये कायदेशीररित्या बंधने घातले जातात, म्हणजे कायदेशीर बंधने घातले जातात किंवा जे काही हॉलमार्क असतो किंवा कायदेशीर जे काही बंधनं आहेत ते बंधनाच्या माध्यमातून देखील अडथळे जे आहेत ते अडथळे आणले जातात. म्हणजे मक्तेदारीच्या बाजारामध्ये इतर उत्पादन संस्थांना अजिबात प्रवेश करू दिला जात नाही. मग त्यामुळे मक्तेदारीचे जे काही अधिकार आहेत किंवा विक्रेत्याचे जे काही अधिकार आहेत ते अधिकार काय होतात, शाबूत राहतात किंवा अधिकार जे आहेत ते सुरक्षित राहण्यास मदत होत असते. म्हणजे एकंदरीत प्रवेशास बंदी हे मक्तेदारीचं महत्त्वाचं वैशिष्ट्य समजलं जातं. त्यानंतर उद्योग संस्था हाच उद्योग. जसं पूर्ण स्पर्धेच्या बाजारामध्ये अनेक विक्रेत्यां मिळून किंवा अनेक उद्योग संस्थेचा मिळून त्या ठिकाणी उद्योग तयार झालेला असतो. परंतु मक्तेदारीच्या बाजारामध्ये मक्तेदारीत एकच उत्पादन संस्था असल्यामुळे आणि तीच उत्पादन संस्था वस्तूचे उत्पादन करीत असल्याने उद्योगही तीच आणि उद्योग संस्था देखील तीच. कारण का अनेक पर्यायी किंवा दुसरे विक्रेते जे आहेत ते विक्रेते या बाजारामध्ये नसतात किंवा त्यांना तशा प्रकारे प्रवेश करू दिला जात नाही. म्हणजेच जी उत्पादन संस्था आहे ती उत्पादन संस्था तेच उत्पादन करते आणि तेच उत्पादन करीत असल्यामुळे तीच उद्योग संस्था आहे आणि तोच उद्योग आहे. म्हणजे उत्पादन संस्था आणि उद्योग यातील फरक जो आहे तो फरक या मक्तेदारीच्या बाजारामध्ये संपुष्टात येतो. जसं की आपण पूर्ण स्पर्धेमध्ये बघितलं की उद्योग हा वेगळा आणि उद्योग संस्था ह्या वेगळ्या. कारण का संस्था म्हटलं की अनेक उद्योगांचे मिळून त्या ठिकाणी संस्था बनत असते. तसं पूर्ण स्पर्धेमध्ये ते अभिप्रेत आहे. परंतु मक्तेदारीच्या बाजारामध्ये जर आपण विचारात घेतलं तर या बाजारामध्ये स्पर्धक जो आहे तो स्पर्धक नसतो किंवा दुसरी उद्योग संस्था आहे उत्पादन करणाऱ्या नसतात. एकच फक्त तो उत्पादन तयार करणारा असल्या कारणामुळं उद्योगही तेच आणि संस्था देखील तेच. त्याच्यामुळे उद्योग आणि उद्योग संस्था यांच्यातला जो काही फरक आहे तो फरक या मक्तेदारीच्या बाजारामध्ये पूर्णतः संपुष्टात आलेला आहे. त्यानंतर पुढलं एक वैशिष्ट्य आहे ते म्हणजे पुरवठ्यावर नियंत्रण. आता मक्तेदारीच्या बाजारामध्ये पुरवठ्यावरती उत्पादकाचं किंवा विक्रेत्याचं पूर्ण नियंत्रण असतं. कारण का आपण व्याख्येत विचारात घेतलेलं आहे काय की ज्या बाजारात एकच विक्रेता आणि ज्याचे बाजारातील वस्तूच्या पुरवठ्यावर पूर्ण नियंत्रण असते त्या बाजाराला मक्तेदारीचा बाजार म्हणतात. म्हणजे व्याख्येमध्ये त्याचा अर्थ अभिप्रेत म्हणजे अर्थ आपल्याला माहीत झालेला आहे. तरी देखील एक वैशिष्ट्य म्हणून आपण जर पाहिलं तर मक्तेदारीच्या बाजारामध्ये पुरवठ्यावरती पूर्ण नियंत्रण असते. म्हणजे मक्तेदारीत जे मक्तेदार आहे त्या मक्तेदाराच्या वस्तूच्या पुरवठ्यावरती पूर्ण नियंत्रण आहे. म्हणजेच विशिष्ट किमतीला किती पुरवठा करायचा हे सर्वस्वी कोण ठरवणार आहे तर उत्पादक किंवा विक्रेता ठरवणार आहे आणि त्याला ते ठरवता देखील येतं.
कारण का शेवटी या बाजारामध्ये विक्रेता एकच आहे. म्हणजे समजा उदाहरणार्थ 10 रुपये किंमत आहे. या 10 रुपये किमतीला किती नागांचा पुरवठा करायचा तो सहजपणे ठरू शकणार आहे. म्हणजेच 10 रुपये किमतीला 10 नगांचा पुरवठा करायचा का 5 नगांचा पुरवठा करायचा, 20 नगांचा पुरवठा करायचा, हे सर्वस्वी ठरण्याचे अधिकार या मक्तेदाराला किंवा त्या मक्तेदारीच्या बाजारामध्ये जो विक्रेता आहे त्या विक्रेत्याला असतात. म्हणजे कमी करायचा का जास्त करायचा हे सर्वस्वी तो ठरू शकणार आहे. म्हणजेच एकंदरीत काय तर मक्तेदारीच्या बाजारामध्ये पुरवठ्यावरती पूर्ण नियंत्रण जे आहे ते नियंत्रण त्या ठिकाणी या उत्पादकाचं असतं. कारण का त्याला स्पर्धक जो आहे तो स्पर्धक कोणीही नसतो. मग अशा प्रकारचं पुरवठ्यावरती नियंत्रण जर आपण विचारात घ्यायचं म्हटलं तर मग आर्थिक, नैसर्गिक, तांत्रिक व कायदेशीर बंधनामुळे स्पर्धकांना बाजारामध्ये येण्यास सक्त मनाई असते. म्हणजे आर्थिक स्वरूपाचे काही बंधनं घातली जात असतील किंवा आर्थिक स्वरूपाची काही बंधने घातली जातात, काही नैसर्गिक बंधने घातली जातात, तांत्रिक किंवा कायदेशीर देखील बंधनामुळे इतर स्पर्धक जे आहेत स्पर्धक किंवा इतर विक्रेते जे आहेत ते विक्रेते या बाजारामध्ये येण्यास निर्बंध घात असल्या कारणामुळे तयार नसतात किंवा ते येऊ शकत नाहीत. मग साहजिकच फक्त एकच उत्पादक जो आहे तो शिल्लक राहतो आणि मग त्याच्यामुळे त्याचा पुरवठा कमी म्हणजे किती किमतीला किती पुरवठा करायचा हे सर्वस्वी तो ठरवू शकतो. तर हे पुरवठ्यावरती पूर्ण नियंत्रण हे देखील एक मक्तेदारीचं महत्त्वाचं वैशिष्ट्य समजलं जातं. त्यानंतर किंमतकर्ता, ज्या अर्थी मक्तेदार या बाजारातला आपण जर विचार करतो त्या बाजारामध्ये एकच विक्रेता आहे. त्यानंतर पर्याय वस्तूंचा अभाव आहे, म्हणजे पर्याय वस्तू उपलब्ध नाही आहेत, प्रवेशास बंदी आहे आणि वस्तूच्या पुरवठ्यावरती त्याचं पूर्ण नियंत्रण आहे. आणि ज्या अर्थी अशी वैशिष्ट्ये आढळतात त्या अर्थी त्या उत्पादकाला किंवा त्या विक्रेत्याला किंमत जी आहे ती किंमत हवी तशी ग्राहकाकडून त्याला घेणं शक्य होतं. कारण का तो विक्रेता जो आहे तो विक्रेता हा मक्तेदारीच्या बाजारामध्ये एकच असल्या कारणामुळे साहजिकच तो किंमत करता असतो, किंमत स्वीकारणारा नसतो. म्हणजे वस्तूच्या पुरवठ्यावरती त्याचं पूर्ण नियंत्रण असल्या कारणामुळे, पर्याय वस्तूचा अभाव असल्या कारणामुळं वस्तूची किंमत किती आकारायची ती एखाद्या ग्राहकाकडून किंवा एखाद्या उपभोक्त्याकडून कमी घ्यायची का जास्त घ्यायची हे सर्वस्वी ठरवण्याचा अधिकार त्या उत्पादकाला किंवा त्या विक्रेत्याला आहे. म्हणजे एखादा ग्राहक जो आहे तो ग्राहक कमी किंमत घ्या म्हटलं, समजा त्या उत्पादकाने किंवा त्या विक्रेत्याने समजा 50 रुपये एखाद्या वस्तूचा भाव सांगितला आणि ग्राहकाने म्हटलं की 40 रुपयाने द्या किंवा 45 रुपयाने द्या, तर द्यायचं की नाही का जेवढा आपण भाव सांगितलेला आहे किंवा जेवढे आपण त्याचं मूल्य सांगितलं आहे तेवढीच किंमत त्याच्याकडून आकारायची हे किंमत करता असल्या कारणामुळं तो सहजपणे तो करू शकतो. म्हणून किंमत करता हे एक देखील मक्तेदारीचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य समजलं जातं. त्यामुळे तो त्या वस्तूची हवी ती किंमत जी आहे ती किंमत त्या ठिकाणी घेऊ शकतो. कारण का स्पर्धक नाहीये, मग साहजिकच कमी किंमत घ्यायची का जास्त किंमत घ्यायची हे त्या ठिकाणी त्याला ठरवण्याचा अधिकार आहे. तसं पूर्ण स्पर्धेमध्ये आपण जर बघितलं तर पूर्ण स्पर्धेमध्ये विक्रेता जो आहे तो विक्रेता हा किंमत करता नाहीये, तो काय आहे, किंमत स्वीकारणारा आहे. कारण का ग्राहकांनाही माहिती आहे की या बाजारामध्ये असंख्य विक्रेते आहेत, म्हणजे विशिष्ट वस्तूचे उत्पादन करणारे अनेक विक्रेते आहेत किंवा उत्पादक आहेत. मग त्यामुळे एकाने किंमत जर जास्त सांगितली तर साहजिकच तो ग्राहक जो आहे किंवा तो उपभोक्ता जो आहे तो उपभोक्ता दुसऱ्या विक्रेत्याकडे जाणार आहे. त्याच्यात त्याला पर्याय त्या ठिकाणी उपलब्ध आहे. परंतु मक्तेदारीच्या बाजारामध्ये पर्याय विक्रेता उपलब्ध नसल्या कारणामुळे किंवा पर्याय वस्तू उपलब्ध नसल्या कारणामुळे उत्पादकाने किंवा त्या विक्रेत्याने जी किंमत सांगितलेली आहे ती किंमत त्याला द्यावी लागणार आहे. अन्यथा म्हणजे ती किंमत जी त्या विक्रेत्याने सांगितलेली आहे त्याच किमतीला ती वस्तू घ्यावी लागेल, अन्यथा त्या वस्तूपासून वंचित त्या ग्राहकाला किंवा त्या उत्पादकाला राहावं लागणार आहे. म्हणजे दोनच पर्याय त्या ठिकाणी ग्राहकापुढे किंवा उपभोक्त्यापुढे राहतात. एक तर ती वस्तू आहे त्या किमतीला घेणं, म्हणजे जी उत्पादकाने जी काय किंमत सांगितलेली आहे त्या किमतीला ती वस्तू विकत घेणं किंवा त्या वस्तूपासून वंचित राहणं. या पर्यायापैकी एक पर्याय त्याला त्या ठिकाणी निवडायचा आहे.
म्हणजे एक तर ती वस्तू घ्यायची किंवा त्या वस्तूशिवाय राहायचं. तर एवढाच तो एकच मार्ग त्याच्यातला तो अवलंबू शकतो. कारण का मक्तेदारीच्या बाजारामध्ये मक्तेदार जो आहे तो मक्तेदार हा किंमत करणारा आहे. त्यानंतर मूल्यभेद. मक्तेदारीचं हे सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे मूल्यभेद. आता मूल्यभेद म्हणजे काय हे अगोदर आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे, तरच ही संकल्पना जी आहे ती आपल्याला समजेल. आता मूल्य म्हणजे काय? किंमत. आणि भेद म्हणजे काय? फरक. म्हणजे किमतीतला फरक म्हणजे मूल्यभेद. हा ढोबळ मनाने आपण अर्थ विचारात घेतो. तर आता मूल्यभेद जो आहे तो मूल्यभेद हे मक्तेदारीचं महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. मग याचा अर्थ काय? तर विक्रेता जो आहे तो विक्रेता प्रत्येक उपभोक्त्याकडून वेगवेगळी किंमत जी आहे ती आकारू शकतो किंवा वेगवेगळ्या ग्राहकांना वेगवेगळी किंमत आकारणं म्हणजे मूल्यभेद होय. आता बघा, समजा नोकरदार व्यक्ती आहे, त्या नोकरदार व्यक्तीकडून वेगळी किंमत घ्यायची. मध्यमवर्गीय आहे, त्या मध्यमवर्गीयकडून वेगळी किंमत आकारू शकतो. त्यानंतर एखादा गरीब उपभोक्ता असेल किंवा ग्राहक असेल त्याच्याकडून तो कमी किंमत आकारू शकतो. म्हणजे वेगवेगळ्या ग्राहकाकडून वेगवेगळी किंमत आकारित असेल त्याला म्हटलं जातं मूल्यभेद. आणि हे मक्तेदारीच्या बाजारामध्ये सहजपणे करता येतं. म्हणजेच काय, तो नोकरदार किंवा श्रीमंत वर्गाकडून किंवा श्रीमंत ग्राहकाकडून तो जास्त किंमत घेऊ शकतो, गरीब ग्राहकाकडून तो कमी किंमत घेऊ शकतो. कारण शेवटी मक्तेदारीच्या बाजारामध्ये तो एकटाच विक्रेता आहे आणि पर्याय वस्तू उपलब्ध नसल्या कारणामुळं त्यामुळे तो बऱ्याच वेळा एकाच वस्तूची वेगवेगळ्या ग्राहकाकडून किंवा वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी किंमत जी आहे ती किंमत देखील ग्राहकाकडून आकारू शकतो किंवा घेऊ शकतो. त्यामुळे शेवटी जर आपण पाहिलं तर मक्तेदाराचं महत्त्वाचं उद्दिष्ट काय आहे? तर नफा कमवणं. म्हणजे नफ्याचं उद्दिष्ट साध्य करण्याकरिता तो अशा पद्धतीने मूल्यभेदाचं तंत्र जो आहे तो तंत्र वापरू शकतो. आता लक्षात घ्या, कारण का या मूल्यभेद या संकल्पनेवरती तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जातो. म्हणजे टिंब मक्तेदारीचं सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे, तर मूल्यभेद हे सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य समजलं जातं. तसं जर आपण पूर्ण स्पर्धेच्या बाबतीमध्ये देखील प्रश्न तुम्हाला विचारला जातो. पूर्ण स्पर्धेमध्ये सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य कोणतं? तर एकजिन्सी वस्तू. म्हणजे लक्षात घ्या, परीक्षेमध्ये तुम्हाला चुकी बरोबरमध्ये किंवा रिकाम्या जागामध्ये अशा प्रकारचा प्रश्न विचारला जातो. तर पूर्ण स्पर्धेमध्ये सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे एकजिन्सी वस्तू. आणि त्याचप्रमाणे मक्तेदारीचं सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे काय? तर मूल्यभेद. तर मूल्यभेद हा मक्तेदारीच्या बाजारामध्ये सर्रासपणे केला जाऊ शकतो किंवा त्याला तो करता येऊ शकतो. कारण का मक्तेदार हा किंमत करता आहे, किंमत स्वीकारणारा नाही. त्यानंतर दुसरं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे महत्तम नफा. आता साहजिकच विक्रेता म्हटलं किंवा उत्पादक म्हटलं तर त्याचं महत्त्वाचं उद्दिष्ट काय असणार आहे? जास्तीत जास्त नफा मिळवणं. मग नफा मिळवणं हे त्याचं उद्दिष्ट असल्या कारणामुळं तो मक्तेदार जो आहे किंवा तो विक्रेता जो आहे तो विक्रेता दोन प्रकारे नफा कमवू शकतो किंवा दोन प्रकारे आपल्या नफ्याचं उद्दिष्ट जे आहे ते साध्य करू शकतो. पहिलं म्हणजे काय? तर वस्तूची विक्री जी आहे ती विक्री करत असताना तो हे जे काही उद्दिष्ट आहे ते उद्दिष्ट साध्य करत असताना काही वेळा किंमत जास्त ठेवून, लक्षात घ्या, किंमत जास्त ठेवून मागणीप्रमाणे पुरवठा करू शकतो. म्हणजे किंमत जास्त ठेवायची आणि जेवढी लोकांनी किंवा जेवढी ग्राहकांनी मागणी केलेली आहे तेवढ्या नगांचा पुरवठा करायचा. याच्यातून देखील त्याला जास्त नफा जो आहे तो मिळू शकतो. म्हणजे त्याचं नफ्याचं उद्दिष्ट पूर्ण होऊ शकतं. आणि दुसरं उद्दिष्ट कशा पद्धतीने साध्य करतो की तो काही वेळा आपल्या वस्तूचा पुरवठा जो आहे तो पुरवठा मर्यादित ठेवून अधिक किमतीला वस्तूचे नग जे आहे ते नग विकले जाऊ शकतात. म्हणजे लक्षात आलं का तुमच्या की काही वेळा किंमत जास्त ठेवायची, किंमत जास्त ठेवून मागणीप्रमाणे पुरवठा करायचा आणि नफ्याचं उद्दिष्ट साध्य करायचं. तर काही वेळा काय करायचं, पुरवठा जो आहे तो पुरवठा मर्यादित ठेवायचा आणि साहजिकच मर्यादित पुरवठा ठेवला की ग्राहक जे आहेत ते ग्राहक काय होणार आहेत, मागणी
करणारच आहेत. मग आपल्याला ती वस्तू मिळावी यासाठी आपोआपच ग्राहक काय होणार आहे, ती वस्तूची किंमत जास्त द्यायला तयार होणार आहे. म्हणजे ज्यावेळेस टंचाईची परिस्थिती असते किंवा वस्तूचा तुटवडा असतो त्यावेळेस बघा, आपण जरी सर्वसाधारणपणे जर बाजारामध्ये आपण गेलो आणि ती वस्तू फक्त एकाच ठिकाणी उपलब्ध आहे, साहजिकच अशा वेळेस काय होतं मग, की आपण जास्त किंमत द्यायला तयार होतो. म्हणजे एक प्रकारे जास्त किंमत द्यायला तयार ज्या अर्थी झालेलो आहोत त्या अर्थी त्याला तो नफा जो आहे तो नफा त्याचा मिळणार आहे. म्हणजे त्याचं उद्दिष्ट जे आहे ते उद्दिष्ट नफा कमवणं हे त्याचं उद्दिष्ट 2 प्रकारे तो साध्य करू शकतो. तर अशा प्रकारे आपण पूर्ण स्पर्धा, त्यानंतर अपूर्ण स्पर्धेमधील मक्तेदारी आणि मक्तेदारीचे वैशिष्ट्ये आज आपण बघितलेले आहेत. तर या ठिकाणी आपले ही वैशिष्ट्ये जी आहेत ती वैशिष्ट्य संपलेली आहेत. यानंतर अपूर्ण स्पर्धामधील दुसरा प्रकार जो आहे तो म्हणजे अल्पाधिकार. तर हे अल्पाधिकार जे आहेत ते उद्याच्या लेक्चरला आपण त्या ठिकाणी विचारात घेऊ.